हॅलो मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आजचा ब्लॉग मी खूप दिवसांच्या ब्रेकनंतर करत आहे, कारण काही जमलंच नाही. पण आजचं निमित्त होतं की आज एका आपल्या मित्राने यात्रेनिमित्त आपल्याला बोलवलेलं. सो तिकडं जायचं होतं. तासगावजवळ त्याचं गाव आहे, हातनूर म्हणून. सो लास्ट वीकमध्ये त्याच्या गावची यात्रा होती. सो तो पण असतोय गोव्याला जॉबला. सो त्याने आठवणीनं बोलवलेलं या म्हणून. सो म्हटलं आता जाऊयात. तर मी निघालो इकडून आणि तसा तर थोडा वेळ झालेला. संध्याकाळी 7-8 पर्यंत जायचं प्लॅन ठरलेला. त्यामुळे जात जात मी असंच तासगावकडून निघालो आणि एकदम भारी वातावरण होतं. याच्यामध्ये सनसेटचा टाईम होता आणि थोडासा रस्ता अरुंद होता, पण भारी होते एकंदरीत वातावरण त्या साईडला. आणि असं करत करत मी आलो गावामध्ये हातनूरला. तर खूप लोक जमलेले. यात्रेचं फीलिंग होतं, त्यामुळं खूप लोक शॉपिंग करत होते, यात्रेमध्ये फिरत होते. त्यामुळं तिथंच थोडा वेळ थांबलो. ट्रॅफिक जाम झालेलं एकतर. आणि हा एरिया होता हातनूरचा स्टँडजवळचा मेन चौक एरिया होता. त्यामुळं इथं जरा माणसांची जास्तच वर्दळ होती. मग असं करत करत वाट काढत मी हळू आलो. मग अगोदरच माझे 2 मित्र होते, विनायक आणि काशीनाथ. ते पण आलेले आणि ते अ, तुकारामच्या घरी ऑलरेडी जाऊन थांबलेले. मग हे आहे हातनूरचं बस स्टेशन. सो त्यांना बोलवलं आणि होनाई देवीचं दर्शन घेण्यासाठी आम्ही निघालो. होनाई देवीचं मंदिर पण खूप भारी बांधलं आहे, कारण मी मागच्या वर्षीसुद्धा यायचा प्रयत्न केलेला. आलेलो यात्रेला, पण मंदिराला जायचं झालं नव्हतं. पण म्हटलं तर ह्यावेळेस जायचं म्हणजे जायचं. सो आलो तर पायऱ्या खूप भारी केलेल्या. मला वाटतं एक 100-150 किंवा त्यापेक्षा जास्त 200 पायऱ्या असतील. पण एकदम व्यवस्थित आणि एकदम भारी दगडाचं बांधकाम केलेल्या पायऱ्या आहेत. एकदम भारी आहे. आणि वरती पण मंदिराचं अजून काम चालू आहे. थोडंफार बऱ्यापैकी झालं आहे, पण थोडंफार अजून काम चालू आहे. पण एकदम भव्य मंदिर होईल असं वाटतंय पूर्ण काम झाल्यावरती, कारण एकदम व्यवस्थित सगळं जी काही रचना केलेली आहे मंदिराची ती एकदम भारी आहे आणि सुरेख आहे. ही थोडीफार लाइटिंग केलेली त्यांनी आणि ती एकदम व्यवस्थित सूट पण होत होती. या व्हिडिओमध्ये तुम्ही जर पाहिली तर एकदम असं भव्य मंदिर. आणि त्याच्या मंदिराचं जे शिखर होतं ते सुद्धा भारी केलेलं आणि त्याच्यावरती लाइटिंग थोडी त्यांनी सोडलेली होती. आणि वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या एंट्रन्सपाशी एक मोठा असा घंटा आहे. तो जर आपण वाजवला तर पूर्ण तो परिसर एकदम त्या आवाजाने एकदम गजबजून जातो. एवढा एवढा तो मोठा घंटा आहे. सो असं करत करत आम्ही मंदिराच्या गाभाऱ्यात पोचलो. तिथं एक स्वामी होते. त्यांनी आम्हाला आमच्या कपाळाला तिथला जो हे होता गंध होता तो लावला. आणि तिथलं दर्शन घेऊन नाही देवीचं आम्ही आलो बाहेर. मग दर्शन झाल्यानंतर आलो आणि अजून घरी जायचं होतं जेवण करण्यासाठी तुकारामच्या. सारखं होते सो आलो मग तुकारामच्या घरी. मस्तपैकी जेवण केलं मी, विनायक, अक्षय, तुकारामने. आणि त्यानंतर मग आम्ही आलो घरी. मी आलो इकडं कडेगावला, विनायक गेला घरी आणि तासगावला म्हणजे मनेराजुरीला, आणि काशीनाथ गेला मिरजला, आणि अक्षय अजून एक फ्रेंड होता तो गेला खानापूरला. अशा प्रकारे आमचं वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेलो आणि एक चांगलं गेट टुगेदर झालं या निमित्तानं. सो हा ब्लॉग आपला एवढाच होता आणि नेक्स्ट ब्लॉगसुद्धा आपण लवकरात लवकर पब्लिश करण्याचा प्रयत्न करू याच्यावरती. आणि तोपर्यंत तुम्ही आपले बाकीचे ब्लॉग्स आहेत ते बघा आणि आपल्या चॅनलला खूप असं सपोर्ट करा. लाईक, कमेंट आणि शेअर करा तुमच्या मित्रांच्यामध्ये. तोपर्यंत आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सो बाय, टेक केअर.